नमस्कार, सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महापालिकेच्या विजयनगर परिसरातील नागरिकांसाठी नियमित व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मंगळवारी 24 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निवृत्त कृषी अधिकारी हनुमंतराव मेडीदार, उगार शुगर्सचे राजन देसूरकर, निवृत्त पोलीस अधिकारी आप्पासाहेब पाटील, इंडियन बँकेचे निवृत्त अधिकारी राजशेखर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव सुतार आदी उपस्थित होते। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब यांना विजयनगरमधील नागरिकांच्या वतीनं पाणी पुरवठ्याबाबत आम्ही निवेदन दिलं। गेल्या कित्येक महिन्यापासून विजयनगर व आसपासच्या भागातील नागरिकांना पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे। स्वच्छ, मुबलक व नियमित पाणी पुरवठा होत नाहीये। त्याचबरोबर जे वॉलमन आहेत पाण्याचं नियोजन करणारे, त्यांच्याकडून वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन होत नाहीत। वॉलमनचे रोटेशन जे व्हायला पाहिजे ते रोटेशन होत नाहीत। या सर्व अशा ज्या समस्या आहेत, त्याचबरोबर गेल्या 30-35 वर्षापासून विजयनगर भागात त्याच पाईपलाईन आहेत, त्याचं कुठेतरी तांत्रिक ऑडिट करणं गरजेचं आहे व प्रत्येक आठवड्याला कोणतं ना कोणतं कारण सांगून पाण्याची पाईपलाईनचं लिकेज होतं। MIDC कडून मेंटेनन्स दर मंगळवारी बुधवारी कारण दिलं जातं। त्यामुळं आठवड्यातून मंगळवार व बुधवार हमखास विजयनगर भागात पाणी पुरवठा होत नाही। विजयनगर भागात सर्व सुशिक्षित व 100% टॅक्स भरणारी लोक आहेत, सर्व जबाबदार नागरिक आहेत। मात्र तरी देखील विजयनगर मधील पाण्याची समस्या गंभीर आहे। त्याचबरोबर मागील वर्षीच्या अहवालामध्ये विजयनगर भागातून घरपट्टी व पाणीपट्टीचा महसूल सर्वात जास्त महापालिका क्षेत्रातून जमा होतोय। मात्र तरी देखील विजयनगर पाणी असेल, रस्ते असेल किंवा ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळं आम्ही नागरिकांच्या वतीनं आज आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे व त्यांना कार्यवाही पुढे करावी अशी आम्ही विनंती देखील केलेली आहे व येत्या 15-20 दिवसात कार्यवाही जर झाली नाही तर पुन्हा आम्ही त्यांना स्मरणपत्र देऊन मोठं जन आंदोलन उभा करू असा इशारा देखील आयुक्तांना आम्ही दिलेला आहे।